बाळ बाहेरच असेल, रातभरपासनं बांधलेला आहे. त्याला पाहून येतो जरा. बाळा ऐक ना, विसरून जाणार राणीला. तिला तिचं आयुष्य तिच्या नवऱ्यासंग जगू दे की. आनंदी आहेत ती दोघं भी, आणि कोणाच्या भी आनंदाच्या मध्ये येणं हे बरोबर नाही ना. म्या काय सांगतोय हे कळतंय ना तुला? वय बाबा, माफ करा मला. यापुढे मी असं नाही करणार. असे बांधल्यामुळे माझे हात पाय खूप दुखत आहेत बाबा. सोडा ना मला, खूप भूक लागली. मला सोडा ना बाबा. भाई खोलतो मैं. खूप भूक लागली आहे बाबा. मोहे बाळा, मी घेऊनच येतो आता. जिजाबाई, सोडणार नाही तिला मी. सोडणार नाही मी तिला. तिला माझ्या प्रश्नांचे उत्तर द्यावे लागतील. काय सोडणार नाही. बाबा थांबा. काय झालं? बाळा पळाला आणि तो ही सांगून गेलाय की तो राणीला सोडणार नाही. आता हा कुठं भटकल, कुठं जाईल? आणि अशा प्रसंगी कसं शोधायचं त्याला? आता पोलीस शोधतील. ते कस काय भाऊ? मी बाळाच्या विरोधात जाऊन तक्रार नोंदवतो. नाही बाबा, तुम्ही पोलिसात तक्रार नका करू. काही करून बाळादादाला तुम्ही, भीम आणि आनंद दादा मिळून शोधतील. मंजुळा, आता ह्योच एक मार्ग उरलाय बाळाला शोधण्याचा. रामजी, तुम्ही कसं बोलून राहिले? अहो, बाप असून पोराच्या विरुद्ध तक्रार देणार आहे? नाही, एक काळजी करणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या विरोधात तक्रार नोंदवणार. बाळादादा आमचा भाऊ आहे म्हणून त्याच्याविषयी काळजी वाटणं योग्य आहे. पण बाबा बी बरोबर बोलतात. कारण बाळादादा जे करायला निघाला आहे ना, तो एक गुन्हा आहे. आणि गुन्ह्याचा संकेत मिळत असताना बी पोलिसांना न सांगणं, तो बी एक गुन्हा आहे. कारण आता बाळादादाला वाचवण्यापरीस जास्त महत्वाचं त्या गुन्ह्याला रोखणं आहे. कारण गुन्हेगार स्वतःचा भाऊ असो किंवा शत्रू, गुन्हा गुन्हाच असतो. बाबा चला, आपण बाळादादाच्या विरोधात तक्रार नोंदवूया.
यासने राज्याला चोरलं होतं. खूप उत्तम काम केलंयस तू. आता जाऊन अंघोळ कर, पूजा कर, काहीतरी खाऊन घे आणि मग विश्राम कर. महाराज, 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 अनर्थ झालाय. महाराज, मंदिरातून देवाच्या मूर्तीचे कुंडल कोणीतरी चोरले महाराज. काय? चोरीला गेले? देवाच्या घरात घुसून कुणी चोरी कसं काय करू शकत? शोध लावा, त्याला दंड नक्कीच मिळणार. आणि दंड आम्ही देऊ. काय रे, तू तर चोरी केली नाही ना? हं? हा तर रात्रभर आमच्या चरणांशी बसून आमची सेवा करत होता. हा कशी काय चोरी करू शकेल? महाराज, मी जाऊन पूजा अर्चना करतोय. ज्या कोणीही ते चोरले असणार ना महाराज, मी त्याला शोधून काढणार. कारण माझं संपूर्ण आयुष्य त्या मंदिराच्या देवेच्या सेवेत खर्ची पडलंय महाराज. अवश्य, पण आधी त्याला शोधा तर खरं. आणि आम्हाला तर असं वाटतंय की हे काम त्या अस्पृश्य समाजाच्या लोकांनीच केलं असणार. कारण आमच्या ईश्वरामध्ये त्यांना आस्था नाहीये. तुम्ही अगदी बरोबर बोलताय महाराज. कारण की देवावर विश्वास ठेवणारा माणूस देवाच्या घरी जाऊन चोरीसारखं घाणेरडं काम नाही करू शकणार. तुमची शपथ आहे महाराज, मी त्याला नक्की शोधून काढेन. ही चोरी त्याला खूप महागात पडेल. माहित नाही बाळादादा कुठे गेला. आता कुठं शोधायचं त्याला? काय म्हणाले फौजदार? सांगितलं की काय बी समजलं तर सांगू आम्ही तुम्हासनी. चला. रामजी, अशा चरित्रहीन मुलाला जन्मालाच का घातलं र? ओ भाऊ, संधी मिळाली नाही झाले तुम्ही लोक चालू. जाऊन पहिले स्वतःच्या मुलाला सांभाळ. यो भांगेचा नशा करून दिवसभर लोळत पडलेला असतो. स्वतःच्या पोरासनी तर सांभाळता येत नाही आणि आला इथेच टोमणं मारायला. अय चायवाल्या, आमासनी काय सांग तू? तुझा मोठा भाऊ सावता बाळाला दारू पाजत होता. तुझं सौताचा रगूस कुठं ढंगाचा आहे? वाह, मोठा भाऊ बाळाला दारू प्यायला शिकवतो आणि छोटा भाऊ इथे येऊन समद्यांसमोर याच्याबद्दल काळजी दाखवतो. असं वाटतं हे दोघं भाऊ मिळून रामजीचं कुटुंब उद्ध्वस्त करायला निघालेत, हो ना? चल रे बाप. तुम्ही लोक मला असं का बघू राहिले? काका,
फक्त हेच बघतोय का कालपर्यंत तुम्ही त्यांच्या संग उभे होता तेव्हा तुम्ही किती खरे होता आणि आज तुम्ही आमच्या बाजूने उभे आहात तर ते तुम्हासनी चुकीचं म्हणतात, तुमच्या रक्ताला शिव्या देतात. काका, काल याच भ्रमाविषयी तुम्हासनी सांगत होतो का या लोकांच्या मनात असलेली या विचारांची भिंत आपल्या मंदी वाटणी करते. बरोबर बोलतोय भीमराव. काका, आता आपल्याला जाऊन बाळा दादाला शोधलं पाहिजे. वय चला चला चला. चला. आज नाही भेटली तर काय झालं? उद्या नक्की भेटेल. उद्या नाही भेटली तर तिला मी परवा शोधेन. पर जोवर ती भेटत नाही तोवर मी तिला शोधतच राहीन. शोधेन आणि विचारेन तिला की ती माझ्याशी असं खोटारडेपणाने का वागली, असं बेरम करून पळून का गेली. माझा जरा विचार नाही केला. उत्तर द्यावंच लागेल त्या खोटाड्या बाईला. उत्तर द्यावंच लागेल. बाळा बाळा काल दारू पिऊन आला होता. आज परत तो जर काल त्याला माहित नव्हतं की राणी ही तर नाहीये, त्या निमित्ताने तो आला. पर आज नाही यायचा तो. माहित नाही कुठं असल, कसा असल. माझ्या बाळा. काय झालं? तुम्ही कशा पाय रडताय? आपल्या गावच्या बाहेर शेतामध्ये एक कार्यक्रम होता. आपल्याच गावातल्या ठेक्यातले इशारे दारू पिऊन माहित नाही किती लोक मेले. माझा भाऊ बी मेला ते दारू पिऊन. आणि माझा पोरगा पण. तिथं बाळा नाही नाही, असं नाही होऊ शकत. चल भीम लवकर. बाळा दादा, बाळा दादा. शेठजी, धन्यवाद बोला मला. इतक्या वर्षांपासून तुम्हासनी जे जमलं नाही ते म्या करून दाखवलं. असं कुठलं काम आहे जे आम्ही नाही करू शकलो? तेच की रामजीच्या परिवारातला आज एक सदस्य वर गेला. म्हणजे बाळाला दारूची लत म्याच लावली. म्हणजे बाळावर गेलाच समजा. महेश, अरे जर का ही बातमी खरी असली ना तर मी तुला सोन्याची चेन बक्षीस स्वरूपात देईल. धन्यवाद शेठजी. तर महेश, मी जाऊन महाराजांना सांगून येतो. म्हणजे ते आता पुढे काय करायचं ते नक्की ठरवतील तरी. किती वेळा सांगितलं दारू पिऊ नको म्हणून,
पण तू आमचं अजिबात नाही ऐकलंस. अरे देवा, काय झालंय हे? काय करायचं आता? जर कोणी बाळाला शोधत असल तर त्याचं प्रेत झाडाच्या मागच्या बाजूला हाय, जाऊन बघा.